तर ह्या सगळ्यांकडे जर आपण जीवनशैली म्हणून पाहिलं, त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेली चांगली कामं पाहत राहिलो आणि तसं करायचा प्रयत्न केला, तर या सगळ्या गोष्टींचा आपल्या आयुष्यामध्ये उपयोग आहे. नाहीतर फक्त आपण राजकारणातले काही कळसूत्री बाहुल्या बनून राहू, असं माझं स्पष्ट मत. व्हिडिओमध्ये मी मला इथे असं बोचकारलं म्हणजे मला किल्ला हवा आहे असं ती म्हणते. मी तिला म्हटलं, मी काय अफजल खान आहे का तुम्हाला मारून किल्ला घेणार? ती मला खूप मोठा किल्ला हवा आहे. मग तिला विचारलं की किती मोठा? तर मोठ्यातला मोठा, या छतापेक्षा मोठा. म्हटलं मग आपण मेकॅनिकल कंपनीमध्ये जॉब करत होता. हे करत असताना त्याला काही वेगळी प्रेरणा मिळाली. आज त्यांनी डिग्री घेतली नंतर ऑटोनॉमस, आणि तो आता चांगल्या कंपनीमध्ये जॉब. नमस्कार, मी विकास. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये. आणि 16 फेब्रुवारीपासून शिवरायांचा छावा हा चित्रपट भेटायला येतोय आणि त्यानिमित्ताने दिग्पाल सर आपल्यासोबत आहे, की जे सगळे आपल्या मराठी बांधवांचा अभिमान म्हणता येईल. कारण का जे आपल्याला बघायचं होतं किंवा जे आपल्याला आपण ज्याची वाट पाहत होतो ते या सरांनी अष्टकाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवले. त्यावेळेस सरांचा सर तुमचा आम्हाला अभिमान आहे एक मराठी म्हणून. धन्यवाद. जय शिवराय सगळ्यांना. आणि आपण पाहतो की अष्टकाची घोडदौड आहे ती अशी पद्धतीने चालू असतानाच अचानकपणे एक शंभूराजांचा चित्रपट चालू करावा, ही पण एक घोडदौड चालू करावी अशी कल्पना कधी आली तुझ्या मनात? नाही, ते पहिल्यापासूनच डोक्यात होतं की छत्रपती संभाजी महाराजांवर सुद्धा काही करता आलं तर अधिक चांगलं होईल. व अष्टकाचे 5 चित्रपट आता पूर्ण झालेत. तर 5 चित्रपट झाल्यानंतर एक क्रिएटिव्ह ब्रेक आवश्यक होता. एक सिंहावलोकन करावं असं एक मनात होतं की आपण जे करतो आहोत सातत्याने गेली 7 वर्ष, तर त्याच्यामध्ये आपण कुठपर्यंत पोचलो आहे, कसे पोचलो आहे. आणि हे करत असताना ज्याला आपण म्हणू की ब्रेक म्हणणं म्हणजे थांबणं, असं आमच्या टीमला मान्य नव्हतं. तर त्यामुळे चेंज ऑफ सब्जेक्ट इज रेस्ट असं ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये, तशा पद्धतीने आम्ही हा विचार केला की छत्रपती संभाजी महाराजांचा हा चित्रपट लोकांच्या भेटीला आणावा, जेणेकरून पुन्हा एकदा एका वेगळ्या पद्धतीची मांडणी करता येईल अष्टकाची सुद्धा. आणि त्रयस्थपणे शिवाजी महाराजांकडेही बघता येईल शंभूराजांच्या नजरेतनं, कारण तो अभ्यास करताना अजून वेगळे छत्रपती आपल्या डोळ्यासमोर येतील. शिवाय छत्रपती संभाजी महाराज हे स्वतःच एक वैशिष्ट्यपूर्ण चरित्र आहे. 23व्या वर्षी त्यांचा राज्याभिषेक झाला, 32व्या वर्षी त्यांनी आपल्या सर्वांसाठी बलिदान केलं. या 9 वर्षामध्ये त्यांनी हिंदवी स्वराज्य 1.5 पटीने वाढवलं. ह्या सगळ्या पराक्रमाकडे पाहताना मला असं वाटलं की आत्ताच्या युवांसाठी हे खूप आदर्श चरित्र आहे. कारण त्यांनी 120 लढाया केल्या, त्यात एकाही लढाईमध्ये त्यांनी तह केला नाही किंवा एकही लढाई हारले नाहीत. शेवटी ते पकडले गेले, ते फितुरीने पकडले गेले. तर मला असं वाटतं की मुळामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं हे चरित्र जर आत्ता सर्वसामान्य तरुणांसमोर आलं आपल्यासारख्या, तर नव्याने त्याचा एक म्हणजे मुळात त्याचा ॲप्रोच, त्या चरित्राचा स्वतःचाच ॲप्रोच खूप फ्रेश आहे. तर त्यामुळे हे जे प्रेरणादायी चरित्र आहे आत्ताच्या मुलांसाठी, ते मांडावं असं मला वाटतं. आपण पाहतो की चित्रपटाच्या आत्तापर्यंतची अष्टकांची नावंसुद्धा वेगवेगळी आहे. आणि याच्यात शंभूराजांच्या चित्रपटाच्या सुरुवातीचं नाव हे शिवरायांचा छावा असं ठेवलं. पण शिवरायांच्या छावा हे नाव ठेवताना अजून कोणती नाव डोक्यात आली होती का, की हे एकच नाव आलं आणि ते सगळे अप्रूव्ह झालं लगेच? हो, कारण काय झालं की ही छत्रपती संभाजी महाराजांच्या सुरुवातीची गोष्ट आहे, जेव्हा त्यांची जडणघडण चालू आहे. त्यांनी 17व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला, जो राजकारणातला अव्वल ग्रंथ मानला जातो. पण त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघून शिकणं, सरसेनापती हंबीरराव, बहिर्जी नाईक ही जेव्हा ती मंडळी तेव्हा वयस्क झाली होती, त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घेणं स्वराज्यासाठी, हा सगळा भाग छावा म्हणून मांडणं मला गरजेचं वाटलं. म्हणजे जिथे त्यांचं वय लहान आहे. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, न खलु वयस तेजसू हेतू असं म्हटलं. म्हणजे पराक्रमाला वयाचं बंधन नसतं. सिंहाचा छावा असला तर ते पिल्लू हत्तीचं गंडस्थळ फोडतंच. तिथलं वयाचं परिमाण नसतं की पूर्ण वाढ झालेला सिंह आहे का छावा आहे. तर अशा स्वरूपाचं विचार डोक्यात चालू असताना हे नाव डोळ्यासमोर आलं. छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी नरसिंहासारखे आहेत, त्यांनी केलेले पराक्रम तसे आहेत. तर मला असं वाटतं की त्यामुळे छावा हे फार संयुक्तिक नाव आहे. शिवरायांचा छावा हे जास्त संयुक्तिक नाव आहे. बरोबर. आणि आपण पाहतोय की तुमच्या प्रत्येक चित्रपटात आता करत असताना एक कुठली भावना दुखावली गेली नाही पाहिजे, ही एक भावना मनामध्ये असते. आणि आपण नुकतंच आपण पाहिले की सध्या युनिव्हर्सिटीमध्ये जे घडलं की बाबा एक ऐतिहासिक गोष्ट मांडताना पण एक भान राहिलं पाहिजे की पुढचा माणूस ते कसं ॲज अ कलाकार म्हणून जरी असलं तरी पुढचा माणूस ते कसं घेईल, हे आता आपण झालेल्या प्रसंगानुसार पाहतो. पण तुम्ही आज गेले एवढे चित्रपट ऐतिहासिक करतात, ते कसं तुम्ही ते निभावले?
नाही, मुळात तुमचा हेतू काय आहे ते सादर करण्याचा हे सगळं ठरवत असतो. माझा हेतू हा पूर्णपणे स्वच्छ आहे की छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज किंवा एकूणच शिवकाल, मराठ्यांचा इतिहास हा सगळा भाग जो आहे हा प्रेरणादायी आहे आणि तरुणांना त्यातून प्रेरणा मिळाली पाहिजे, हा आपला फोकस आहे त्याच्यामधला. त्यामुळे कुठल्याही प्रकारे ती मांडणी करताना उगीचच राजकीय भाष्य करणं, त्या तत्कालीन परिस्थितीवर भाष्य करणं, कुठल्या तरी एका विशिष्ट जनसमुदायावर भाष्य करणं, हे मला तितकं महत्त्वाचं वाटत नाही. कारण मी स्वतः इतिहासाचं जेव्हा वाचन करतो तेव्हा त्यातून आपल्याला काय शिकता येईल याच्याकडे पाहत असतो. मला असं वाटतं की तरुण पिढीने त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की ऐतिहासिक असतील पात्र किंवा पौराणिक पात्र असतील, ही कशासाठी आहेत, ही तर आपल्यासाठी आदर्श म्हणून, जगण्यासाठी म्हणून, आपल्याला मदत करण्यासाठी आहेत. तर ह्या सगळ्यांकडे जर आपण जीवनशैली म्हणून पाहिलं, त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेली चांगली कामं पाहत राहिलो आणि तसं करायचा प्रयत्न केला तर या सगळ्या गोष्टींचा आपल्या आयुष्यामध्ये उपयोग आहे. नाहीतर फक्त आपण राजकारणातले काही कळसूत्री बाहुल्या बनून राहू, असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे हे होऊ नये सामान्य माणसांनी, सामान्य विद्यार्थ्यांनी किंवा तरुणांनी. यासाठी मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, शिवकाल, मराठ्यांचा इतिहास हा साकल्याने डोळसपणे अभ्यासला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. आणि पाहतोय की आत्तापर्यंत ज्यांचे जे चित्रपट आहे त्याचं प्रमोशन नव्हतं, याच्या निमित्ताने रायगड असेल, वेगवेगळ्या किल्ल्यामध्ये तुम्ही मीडियासह सगळीकडे गेलेले आहेत. पण मी शिवजन्मभूमीतून येतो, मला नेहमीच असं वाटतं की आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये, शिवनेरीमध्ये आतापर्यंत एकाही फिल्मच्या प्रमोशन जुन्नरमध्ये असं शिवनेरीमध्ये का झालं नाही, तर त्याचं काय कारण असेल? असं काही विशेष कारण नाही आहे. माझ्या चित्रपटाच्या निमित्ताने ज्या चित्रपटामध्ये ज्या किल्ल्याचा उल्लेख येतो किंवा ज्या किल्ल्यावर जाऊन आम्ही प्रत्यक्ष शूटिंग पण करतो, बरोबर, अट्टहासानी करतो, तर त्या ठिकाणी जाऊन मीडियाला घेऊन जाण्यामागे माझा हेतू हा असतो की किमान तो किल्ला तरी तुमच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा की हा असा दिसतो आत्ता. आणि VFX वगैरे वापरून आम्ही त्याची डागडुजी करून तो दाखवतो चांगला करून. तर आत्ता त्याची अवस्था अशी आहे, तर लोकांनी जास्तीत जास्त तिथे जायला पाहिजे. याकरता मीडियाला तिथे घेऊन जाण्याचा अट्टहास मी करतो. मी त्या आपल्या क्षेत्रामध्ये असल्यामुळं आणि मला असं गेल्या वाटतं की नाही का, गावाकडे गेल्या वाटतं की सगळं एवढं आवड मी पाहतो, तेव्हा असं नेहमी वाटतं की शिवजन्मभूमीत कधीतरी एकदा यावं, दिप्पल सरांनी काहीतरी इव्हेंट घ्यावा, छोटा का होईना, आणि भेट का होईना, आमच्या शिवनेरीला पुन्हा एकदा द्यावी, सगळ्या टीम सोबत द्यावी. पण शिवजयंतीची 2 वेळा पूजा माझ्या हस्ते झाली आहे. ओके. तिथीनुसार जी शिवजयंती असते त्या शिवजयंतीला शाहीर किसनराव वेंगेंनी जो कार्यक्रम सुरू केला आहे, जो आता हेमंतराजे मावळे चालवतात, त्याच्यामध्ये 2 वेळा माझ्या हस्ते पूजा झाली आहे. मी एकदा आलेलो असताना विनय सहस्त्रबुद्धेंसारखे मोठे संसदपटू पण तिथे होते. तर अशा वेळी मी शिवनेरीवर येऊन गेलोय. त्याच्या अगोदरही बऱ्याचदा येऊन गेलो. जेव्हा दिग्पाल लांजेकर आत्ताचं जे मीडियानी जो काही सपोर्ट केला किंवा प्रेक्षकांनी जो दिग्पाल लांजेकर बनवला आहे, तो जेव्हा अस्तित्वात नव्हता, सायकलवर फिरत होता, तेव्हाही सायकलवर येऊन गेलेला दिग्पाल लांजेकर तिथे. त्यामुळे मी कधी शिवनेरीत आलो नाही असं नाही आहे. बरोबर. आणि आपण पाहतोय की आत्तापर्यंत तुमचा प्रवास जो आहे, म्हणजे जाणीव होण्यापासून की बाबा आत्म शिवरायांचं केलं पाहिजे, शिवरायांचं सगळं अभ्यास केला पाहिजे, इथपासून आत्तापर्यंत विविध गड तुम्ही फिरलेत. तर आधी तुम्हाला असा कोणता प्रसंग आठवतो की जो आठवल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी येतं किंवा तो अंगावर काटा येतो? असे खूप प्रसंग आहेत, म्हणजे असं स्पेसिफिक असं सांगता नाही येणार. गड किल्ल्यांवर फिरताना जेव्हा तुम्हाला ही जाणीव होते की इथेच कधीतरी छत्रपती चालले असतील, त्यांची पायधूळ इथे लागली असेल, किंवा इथेच राजामाता जिजाऊंनी बोटला धरून संभाजीराजांना चालवलं असेल रायगडासारख्या ठिकाणी, किंवा तिथे तेच ज्या सगळे जे वीर मावळे आहेत आपले, त्यांनी या किल्ल्यांवरती रक्त सांडलं असेल, ही जाणीव जेव्हा होते तेव्हा तुम्हाला स्पेसिफिक प्रसंगाची गरज नाही पडत. तुम्हाला ते सतत आठवत राहतं. तुम्ही जेव्हा सातत्याने त्याचं वाचन करता तेव्हा तुम्हाला कळत राहतं. ती जाणीव जर असेल तर की बाबा इथे हे घडलं, तेव्हा तो प्रसंग जर तुम्हाला व्हिज्युअलाइज झाला तर आपसुकच डोळ्यात पाणी येतं. वा. आणि आपण पाहतो की या चित्रपटामध्ये आपलं हे पण नातं दाखवलेलं आहे की एक मुलाचं आपल्या वडिलांबरोबर नातं कसं आहे, तो एक ऋणानुबंध इथं वेगळ्या पद्धतीने मांडला गेला आहे. तुमचीसुद्धा एक मुलगी आहे, त्या मुलीने आत्तापर्यंत तुमचा प्रवास पाहिलेला आहे की आपले वडिलांचा जो प्रवास आहे की शिवरायांबद्दलचं, संभाजीबद्दलचं, इतिहासाबद्दलचं प्रेम जे आहे, तर ते तुमचं नातं किंवा त्याच्यामध्ये झालेला बदल या तुमच्या कामातून कसं तुम्हाला दिसतो? खरं सांगायचं तर असं वेगळं काही दिसत नाही. जे काही पालक म्हणून करायला हवं आहे खरं सांगायचं तर, आपल्या प्रत्येक मराठी माणसाची जी जबाबदारी आहे की इथे जो इतिहास घडला
तर तो इतिहास आपल्या पुढच्या पिढीला सांगितला पाहिजे. माझ्याकडे मी ते आवर्जून करतो. माझी आई सुदैवाने आम्ही सगळे एकत्र राहतो, एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहतो. माझा भाऊ, माझी आई, त्याची पत्नी, माझी पत्नी, माझी मुलगी, असे सगळे आम्ही एकत्र राहतो. तर तिला गोष्टी सांगणं असेल, माझ्या सुदैवाने माझ्या घरात तिची आजी आहे की जी तिला या गोष्टी सांगते. मी असल्यामुळे मी अनेकदा तिला ट्रेक्सवरती घेऊन जातो. म्हणजे काही नाही झालं तर किमान सिंहगड पायथ्यापासून चढणं हा आमचा एक आवडता उद्योग आहे दोघांचा, माझा आणि माझ्या मुलीचा. तर ते आहे. मला कालच एक 1.5 वर्षाची ती असतानाचा एक व्हिडिओ सापडला ज्याच्यामध्ये ती मला किल्ला मागते आणि ती थोडीशी गंमतशीर होती लहानपणी, फार बोच करायची वगैरे असे. तर तो व्हिडिओमध्ये मला इथे असं बोच करलं म्हणजे मला किल्ला हवा आहे असं ती म्हणते. मी तिला म्हटलं मी काय अफजल खान आहे का तुम्हाला मारून किल्ला घेणार. ती मला खूप मोठा किल्ला हवा आहे. मग तिला विचारलं की किती मोठा, तर मोठ्यातला मोठा, या छतापेक्षा मोठा. म्हटलं मग आपण राहणार कुठे. ती म्हणले डोंगरावर. तर त्या क्षणी माझी पत्नी मला म्हटली की हां DNA बघतो जायचं. तर असं ते इतकं गंमतशीर वातावरण सगळं घरामध्ये आहे. आणि साहजिकच तिला पण घरात सातत्याने ते बोललं जात असल्यामुळे आवड पण तीच आहे असं. बरोबर. आणि आपण पाहतो की प्रत्येक एवढे चित्रपट झाले, सगळे डोंगरावर झाले, ते सगळे वेगळ्या अशा हार्ड परिस्थितीमध्ये झाले. तर यावेळेस पण खूप अशी हार्ड परिस्थिती होती. त्या सामना करत असताना एक ऊर्जा कशी कंटिन्यू आपल्यासोबत राहिली. छत्रपती शिवाजी महाराज हीच ती ऊर्जा आहे. आणि मुळात मी मगाशी म्हटलं तसं इंटेन्शन काय आहे तुमचं हे सगळं करण्याचं, तो हेतू स्वच्छ आमच्या डोळ्यासमोर आहे की हे आपण नाही केलं तर दुसरे कोणीतरी करेलच, पण आपण ज्या पद्धतीने करतो ते सांगणं गरजेचं आहे असं मला वाटलं. आणि त्यामुळे ती ऊर्जा मिळत राहते. किती अडचणी आल्या तर त्याला मात करून हे सादर करायचं आहे का, तर छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आहे असं मला वाटतं. बरोबर. आपण पाहतो की छत्रपती संभाजी असतील, छत्रपती शिवाजी असतील, एक राजकीयदृष्ट्या ते खूप मोठे व्यक्तिमत्व होतं. आणि आजची परिस्थिती राजकीय पाहता, सर्व स्पर्धी सामाजिक पाहता, हा जो छत्रपती शिवाजी किंवा संभाजीराजे असते तर त्यांनी काय भूमिका त्यांची असली असं मला वाटतं. मला असं वाटतं की म्हणजे हा जर तरचा प्रश्न आहे खूप जास्त प्रमाणात. पण मला असं माझं जे काय आता सुदैवाने चित्रपट हिट झाल्यामुळे अनेक राजकीय व्यक्तिमत्वांशी संपर्क येतो अनेक कार्यक्रमांच्या निमित्ताने. तर जे राजकीय मित्र आहेत त्याच्यापैकी अनेकांना ज्यांच्याकडे सत्ता आहे, पॉवर आहे, त्यांना मी सुचवलं आहे की एक मंत्रिमंडळ कुठल्याही पक्षाचं येऊ. बरोबर. म्हणजे त्याच्यात काही असं अमुक एका पक्षाचं असं नाही, कुठल्याही पक्षाचं येऊ, पण त्यांनी किमान 15 ते 20 दिवसाचा किंवा 1 महिन्याचा सर्व मंत्र्यांचा छत्रपती शिवाजी महाराज या विषयावरचा वर्कशॉप घ्यावा की जेणेकरून त्यांची जी राज्यकारभार पद्धती आहे ती सगळी आपल्याला कळेल. म्हणजे जसं कृषी व्यवस्था आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 3 वेळा त्यांच्या कारकिर्दीमध्ये 3 वेळा मोठा दुष्काळ पडला महाराष्ट्रात, पण कुठल्याही शेतकऱ्याची आत्महत्या दिसत नाही आपल्याला, तसा उल्लेख नाही आढळला. तर तो का, तर त्यांनी शेतीविषयक जी धोरणं राबवली होती, म्हणजे रामचंद्रपंत अहमद त्यांनी जी आज्ञापत्र लिहून ठेवली आहेत शिवाजी महाराजांची, तर ती आज्ञापत्र आपण वाचलं की आपल्याला कळतं की फार धोरणी राजा होता. पाणीविषयक सुद्धा त्यांनी गोष्टी लिहून ठेवल्या आहेत, म्हणजे ज्याला आपण जलसंधारण म्हणतो आजच्या काळामध्ये. जंगलविषयक कायदे करून ठेवले होते, कृषीविषयक कायदे करून ठेवले होते, आरमाराबद्दलचे कायदे होते. तर ह्या सगळ्या गोष्टी, व्यापारविषयक कायदे ज्याला म्हणू आपण, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला गेला पाहिजे असं मला वाटतं. जे सगळे कायदे, नीतिनियम, ज्या गोष्टी सैन्याला त्यांनी घालून दिल्या होत्या, तर ह्या सगळ्या गोष्टी छत्रपती संभाजी महाराजांनी नेटाने चालवल्या पुढे, आणि त्यामुळे स्वराज्य 1.5 पटीने वाढलं 9 वर्षात. तर ह्या सगळ्याचा अभ्यास आणि वाचन हे आपल्या राज्यकर्त्यांचं असलं पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. आणि आपण पाहतोय की ज्या पद्धतीने चित्रपट झाले आत्तापर्यंत, एक मराठी तरुणावर एक मोठा इम्पॅक्ट पडला याच्या माध्यमातून. तर तुम्हाला असा कोणी अनुभव सांगितला का की तुमचा आता चित्रपट पाहून मी त्या वाटेला होतो, पण आता माझा थोडी वाट वेगळी झाली आहे, किंवा एक इन्स्पिरेशन मला तुम्ही दिलेलं आहे? अशी खूपच उदाहरणं सांगता येतील. म्हणजे मुळात आमच्याकडे 40 मुलं काम करतात, जी फर्जनला आम्हाला सगळे भेटली. आम्ही एक ग्रुप तयार केला त्या मुलांचा. त्यांना आम्ही ॲक्टिंग शिकवलं, त्यांना फायटिंग शिकवलं, डान्स शिकवला. ती मुलं आता वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये किंवा बॅक ॲक्शन म्हणून काम करतात, डान्सर्स म्हणून काम करतात. मावळ जागं झालं जे गाणं आहे त्याच्यामध्ये ती नाचली आहेत, आणि उत्तम सादरीकरण त्यांनी त्याच्यामध्ये केलं आहे. आणि सर्व फाईट्स तुम्ही ज्या पाहता तर त्या सगळ्या फाईट्समध्ये ते सहभागी होतात. अगदी जीवावरच्या किंवा जोखमीच्या ज्या फाईट्स असतील त्याच्याकरता फायटर्स आपल्या इथे येतात. आणि ऑथेंटिक मराठा वॉरफेअर त्यांनी शिकलेलं असल्यामुळे त्या 40 मुलांनी ते सगळं खूप छान पद्धतीने सादर करतात. हे सांगायचं कारण हे
की ही सगळी मुलं ही वेगवेगळ्या स्तरातून आणि वेगवेगळ्या व्यवसायातून वेगवेगळ्या कुटुंबांमधून आली आहे. म्हणजे त्यातला एक मित्र आमचा जो होता तो मार्केट यार्डमध्ये पुण्याचा हमाली करायचा. ओके. आज तो 4 व्यवसायांचा मालक आहे. वा. ह्या 7 वर्षात त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये हे बदल घडवले. किंवा अजून एक मुलगा होता जो डिप्लोमा होल्डर होता. तो एका मेकॅनिकल कंपनीमध्ये जॉब करत होता. हे करत असताना त्याला काही वेगळी प्रेरणा मिळाली. आज त्यांनी डिग्री घेतली नंतर ऑटोनॉमस आणि तो आता चांगल्या कंपनीमध्ये जॉब करतो आहे. म्हणजे त्या मित्रापासून जो मार्केट यार्डमध्ये काम करायचा तिथपासून ते सॉफ्टवेअर इंजिनिअरपर्यंत अशी ही 40 मुलं आहेत. त्यातली काही मुलं अगदी चौकात उभं राहतात म्हणतात ना, तर तशी मुलं होती. त्यांनी व्यवसाय सुरू केले आणि ते सगळे आत्ता असं म्हणतात की दादा जर शिवराज अष्टक आमच्या आयुष्यात नसतं आलं तर आम्ही तेच करत बसलो असतो. ही मुलं उरलेले 2 ते 3 महिने आमच्याबरोबर असतात. ओके. शूटिंगच्या दरम्यान आणि आधीच्या प्रिपरेशनसाठी आणि शूटिंगच्या दरम्यान. त्याच्या व्यतिरिक्त 9 ते 10 महिने हे त्यांचे व्यवसाय नोकरी हे सगळ्या गोष्टी करत राहतात आणि मग त्याच्यातनं आम्हाला जॉईन होतात. अशी समाजातली अनेक उदाहरणं आहेत. जसं ठाण्याला एक खूप मोठा प्रयोग झाला मागच्या वर्षी. तिथल्या कारागृहामधले 8 जुवेनाईल्स आहेत. त्यांच्यावरती तिथल्या अधिकाऱ्यांनी प्रयोग केला की त्यांना सातत्याने लूपमध्ये म्हणतो ना आपण त्या पद्धतीने 2 ते 3 महिने हे 5ही चित्रपट दाखवले. विपर्जन झाला की पत्ते शिकस, मग सुभेदार, मग पावनखिंड, शेरशिवराज, मग ते झालं की परत फर्जंद असं. आणि तो प्रयोग इतका यशस्वी झाला की त्या 8ही जणांनी गुन्हेगारी सोडली आणि त्यातल्या 3 जणांनी ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतली. त्यातले उरलेले सगळेजण होते त्यातले कोणी वडापावची गाडी लावली, कोणी जे पिक पॉकेटर्स होते. तर त्यांनी असं सांगितलं अनुभव की पुढच्या म्हणजे महिनाभर त्यांना काहीच फरक पडत नव्हता. म्हणजे ते पिक्चरही बघत नव्हते नीट. पण हळूहळू त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला आणि शेवटचा जो काही कालखंड होता त्याच्यामध्ये ते अक्षरशः रडायला लागले. प्रत्येक सिनेमात त्यांचं मन इतकं पागळलं की आपले पूर्वज काय करत होते, त्यांनी किती नावलौकिक केला आणि आपण किती चुकीचं वागतोय. अशा प्रकारची अनेक उदाहरणं सांगता येतील. म्हणून माझ्यापर्यंत लोक पोहोचत असतात, सांगत असतात, लिहित असतात सोशल मीडियावरती. त्यामुळं या कामाचं महत्त्व पटलं आहे. त्यामुळे आता असं झालं आहे की ते करिअर म्हणून मागे पडलं आहे, मिशन म्हणून जास्त काम करतो. आणि आपण पाहतो की हे सगळं एवढा डॉलर उभं करण्यासाठी प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते ती पैशाची. आज तुमच्या 7 अष्टकाचं जे चालू केलेलं आहे त्यामुळे तुमचे प्रोड्युसर जे आहे ते खंबीरपणे तुमच्यासोबत आहेत. तर त्याचा तुमचा एक जबाबदारी पडते, त्याचा अभिमान सार्थ त्यांना ठेवणं ते किती चॅलेंजिंग राहतं. हे चॅलेंजिंग आहेच आणि आपल्याकडे दुर्दैवाने याचा कोणी विचार करत नाही. चित्रपट दिग्दर्शक याचा विचार करतात की नाही माझा चित्रपट मोठा पैशांनी मोठा नसतो चित्रपट. हे तर मला 5 चित्रपटांमध्ये कळलं. चित्रपट हा त्यातल्या कंटेंटनीच मोठा होतो. बरोबर. VFXनी चित्रपट मोठा होत नाही, मोठ्या विज्युअल्सनी मोठा होत नाही. त्याचं जे सांगणं असतं त्याने मोठा होतो. कांतारासारखं आपल्याकडे उदाहरण आहे, जगभर गाजला. आपले शिवराज अष्टकातले पावनखिंडीसारखं उदाहरण आहे की पावनखिंड सर्व भाषांमध्ये आज 9 भाषांमध्ये भाषांतरित झाला. पत्ते शिकस्त हा चित्रपट मराठी लाईट इन्फंट्रीच्या बेळगाव रेजिमेंटच्या ट्रेनिंग सेंटरनी आर्काईव्ह केला आहे. तर ह्या सगळ्याची कारण आहे की ते तितक्या मनापासून आणि मिशन म्हणून बनवलेलं आहे. सो मला असं वाटतं की निर्मात्यांचा विचार करताना दिग्दर्शकांनी फक्त स्वतःचा विचार नको करायला. त्यांचे जे पैसे आहेत म्हणजे आज जर आपण विचार केला व्यावसायिकदृष्ट्या तर मराठी प्रेक्षक थिएटरकडे कमी वळताना दिसतात. आपलं खूप किती तुम्ही प्रयत्न करा काही करा तर मग मला हे नक्की कळतं की माझं बजेट मी किती वाढवायचं आहे, त्याची रिकव्हरी आहे ना. जर रिकव्हरी नाही आली तर पुढचा चित्रपट नाही होणार. बरोबर. कारण निर्मात्यांकडे कोणाकडे काय पैशाचं जाड नसतं. बरोबर. ते त्या पद्धतीने जेवढे पैसे गुंतवतात तेवढे जर परत नाही आले तर निर्माते पुढच्या चित्रपटाला मला उभं नाही करणार. तर त्यामुळे योग्य त्या बजेटमध्ये, योग्य त्या दिवसांमध्ये, योग्य त्या पद्धतीने चित्रपट बनवण्याचा माझा प्रयत्न असतो जेणेकरून रिकव्हरी उत्तम मिळेल आणि पुढच्या चित्रपटाला तोच निर्माता सक्षमपणे उभा राहील. बरोबर. तर जाता प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी काय आव्हान करशील? 16 फेब्रुवारीला शिवरायांचा छावा हा चित्रपट तुमच्या जवळच्या प्रेक्षागृहामध्ये येतो आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या तरुण पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरेल असं आमच्या सगळ्या टीमला वाटतं. त्यामुळे शिवरायांचा छावा हा चित्रपट आम्ही घेऊन येत आहोत तुमच्या जवळच्या प्रेक्षागृहामध्ये. आपल्या सर्व मित्रमंडळींसह, आप्तेष्टांसह जरूर जाऊन हा पराक्रम साजरा करा. 16 फेब्रुवारीपासून पुढे तुम्हाला जितकं शक्य होईल तितके दिवस हा चित्रपट चालवण्याचा प्रयत्न करा. जय भवानी, जय शिवराय.